नमस्ते, मी आहे प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आता बघा उन्हाळा चालू आहे तर मुलांचं आपल्याला ऐकावंच लागतं। तर मुलांच्यासाठी मी आज ही रेडीमेड आईस्क्रीमचं हे पॅकेट आणलेलं आहे। तर ते कसं करायचं ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे। असं तर आपण रेडीमेड आईस्क्रीम पण आणू शकतो, पण आता मुलांचं सगळं आपल्याला ऐकावंच लागतं, त्यासाठी मी त्यांच्यासाठी हे पॅकेट घेतलेलं आहे। तर आज आपण हे करूया। याच्या मागे सगळं लिहिलेलं असतं कसं करायचं काय करायचं, पण तरीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। याच्याकरता आपल्याला हे बघा, हे पॅकेट आहे माझ्याकडे, व्हॅनिला फ्लेवरचं आहे। हे तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर भेटतात याच्यामध्ये। आता इथे आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध। इथे मी अमूलचं दूध वापरते आहे। आता आपण पहिले एका पातेलीमध्ये हे दूध काढून घेऊया। हे बघा, इथे मी पातेलीमध्ये दूध ठेवलं आहे। याचं मी पूर्ण दूध नाही घेतलं, हे थोडंसं दूध काढलेलं आहे मी। आता मी हे दूध ना गॅसवरती गरम करायला ठेवून देईल इथे। आणि इथे थोडंसं दूध आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, इथे बघा ह्या पॅकेटमध्ये ना अशा प्रकारचे हे पॅकेट निघालं आहे। याच्यामध्ये आपल्याला पावडर मिळेल ही। आता आपण हे पॅकेट फोडून याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून टाका। म्हणजे तुम्ही डायरेक्ट आहे ना दुधामध्ये नका टाकू गॅसवरच्या, कारण कधी कधी काय असं दूध फाटू शकतं। मग मी काय करायचं, याच्यामध्ये एका बॉलमध्ये सेपरेटली हे ते अर्धा लिटरमधले थोडं दूध काढलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये हे पावडर मिक्स करून आणि मग ह्या पातेल्यामध्ये मी हे मिक्स करेन। आता हे दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं आहे बघा, याच्यामध्ये ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कधी कधी काय होतं, आपण डायरेक्ट गॅसवरचे मिक्स केलं ना मग दूध फाटण्याची शक्यता असते ना, त्याच्यामुळे काय करायचं, तुम्ही सेपरेट थोडंसं अर्धा लिटरमध्ये थोडंसं दूध काढून घ्या असं बाउलमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करा। आता ह्या पॅकेटमध्ये लिहिलेलं होतं की अर्धा लिटर दुधामध्ये तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे पूर्ण आपल्याला आपलं आईस्क्रीमचं। त्याच्यामुळे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे बघा, छान पटकन मिक्स होतं हे, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये लम्स राहू देऊ नका। अगदी छान याला असं आपण मिक्स करून घेऊ चमच्याच्या साहाय्याने, किंवा तुम्ही हँड मिक्सरने पण मिक्स करू शकता, ते पण चालेल। हे बघा, आणि इकडे आपलं दूध पण आपण गरम होऊ देऊया। हे बघा, पूर्णपणे मी याच्यातले लम्स मोकळे केलेलं आहे। तर याच्यामध्ये बिलकुल लम्स नाही आहेत, अगदी असं छान याची प्युरी तयार झाली। आता मग काय करायचं, दूध ना आपल्या इथे गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, आता आपल्याला दूधला आपण बघा दूध आपलं छान गरम झालेलं आहे। याला ना कंटिन्युअसली हलवायचं आहे आपल्याला। आता मी याच्यामध्ये ना हे आपली जे आहे प्युरी केली ते टाकणार आहे, आणि याला पण आपण छान असं ढवळत राहायचं। म्हणजे हे 2-3 मिनटापर्यंत आपल्याला हलवायचं आहे, आपोआप हे मिश्रण ना घट्ट होईल। फक्त त्याच्यावर लिहिलेलं असतं की 2-3 मिनटापर्यंत कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे, आपोआप त्याला घट्टपणा येईल। आता मला हलवून घेते 2 ते 3 मिनटापर्यंत। तेव्हा त्याला ढवळते ना मी, त्याला आपोआप घट्टपणा येतो आहे बघा, आपोआप त्याला घट्टपणा येईल। तुम्ही त्याला 2 ते 3 मिनटापर्यंत कंटिन्युअसली ढवळत राहा। आता इथे मी ना गॅसची फ्लेम थोडीशी लोच ठेवलेली आहे, मीडियम टू लो ठेवायची आहे। जास्त फास्ट ते पण नका करून, येतं मग काय दूध ओतू शकतं ना खाली, त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना लो टू मिडियम करायची आहे, आणि त्याच्यावरती पण ढवळत राहायचं आहे। हे बघा, आता 2 ते 3 मिनटानंतर ना आपल्याला छान असं थोडा घट्टपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण ना गॅस बंद करायचं आहे, आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता गॅसवरून खाली उतरल्यानंतर ना आपल्याला याला थंड होण्याकरता असं सोडून द्यायचं नाही आहे, आपल्याला ढवळत त्याला थंड करायचं आहे। म्हणजे कसं याच्यामध्ये लम्स वगैरे पडायला नको, आणि आपले आईस्क्रीम पण मग छान बनेल, अगदी क्रीमी टेक्स्चर येईल त्याला। त्याच्यामुळे आपल्याला एकसारखं ढवळत त्याला थंड करायचं आहे। हे बघा, आपलं हे ना आईस्क्रीमचं मिक्सचर पूर्णपणे थंड झालेलं आहे छानपैकी। आता आपण याला एका तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये काढा, आता मी टिफिन बॉक्समध्ये काढेल, आणि आपण याला फ्रीजमध्ये आता मी ना ओव्हरनाईट करता ठेवणार आहे, कारण मुलं कसे 17 वेळा फ्रीज उघडतात, त्यामुळे मी ना रात्रभराकरता ठेवणार आहे। तुम्ही 3 ते 4 तासाकरताही याला ठेवू शकतात। याच्यावर झाकण लावून आपण याला रात्रभराकरता मी याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ। हे बघा, आपले आईस्क्रीम रात्रभर मी दुसऱ्या डब्यात ठेवली होती, पण नंतर मी डब्बा ना चेंज केला, तर मी याच्यात ठेवली। तर आता ही थोडीशी जमलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता। आता हिला आपण काय करायचं, अजून एक वेळा छान असं फेटून घ्यायचं हिला आपण मस्तपैकी। तुम्ही हँड विस्करनी किंवा ग्राइंडरनी पण तिला फेटू शकता, आणि फेटून आपण याला परत फ्रीजरमध्ये ठेवूया सेट होण्याकरता, म्हणजे आपली आईस्क्रीम ना छान तयार होईल। हे बघा, आता बघा घट्टपणा किती आलेला आहे त्याला। आता आपण परत तिला छान असं फेटूया, मी चमच्याने फेटेल व्यवस्थित एका डायरेक्शनने मस्तपैकी, आणि परत तिला मी सेट व्हायला ठेवेल 2 ते 3 तासाकरता। म्हणजे ती छान आपली आईस्क्रीम ना अशी त्याला टेक्स्चर चांगलं येईल आणि मस्त जमेल ते। बघा, अशा प्रकारे फेटूया आपण। बघा, याला मी छान असं फेटून घेतलेलं आहे। आता आपण याला परत
झाकण झाकून मी हिला फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासाकरता परत ठेवेल व्यवस्थित. मग तुम्हाला नंतर दाखवते मी. हे बघा आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला मी काढून दाखवते मस्तपैकी. त्याला मी अजून 3 तास ठेवली होती. बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आईस्क्रीमला. आता मी याला काढून दाखवते. बघा अगदी छान क्रीमी टेक्स्चर आले. तुम्हाला मी काढून दाखवते. एकदम मस्त एकदम वाव अगदी छान निघते ही आईस्क्रीम आपली. आता मी याला काढून घेते एका बाउलमध्ये. मुलांना 2 मिनटं पण धीर नाही आहे. अगदी आईस्क्रीम होस तोपर्यंत 10 वेळा नुसतं फ्रीज खोलून खोलून बघतात मुलं ठेवल्यावरती. अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे. अजून ठेवलेच नाही झालेच. माझ्या मुलांना बिलकुल एकदम घाई लागली त्यांना की कधी मम्मी काढते आणि कधी देते खायला. अगदी छान बनलेले आहे. हे बघा अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा खाली मस्त जमलेली आहे ती. आता मुलामुळे मला लवकर काढावी लागली. तुम्ही हिला पूर्ण सेट झाल्याशिवाय काढू नका आणि तशीच बनवून खा. अगदी छान लागेल. हे बघा अशा प्रकारे तुम्ही बनवा. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी नक्की बनवून पहा. अगदी सोपी पद्धत आहे. रेडीमेड पॅकेटपासून कशी बनवायची आईस्क्रीम तुम्हाला दाखवली आहे तशीच बनवा. अगदी योग्य प्रमाणात ते फक्त आपल्याला दुधामध्ये सगळं टाकायचं आहे आणि सेट करायला ठेवायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझी रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.